word can be formed from the word cheat if put it in sequence. बघा, शब्दाचा, वाक्याचा आणि त्या प्रश्नाचा अर्थ समजणं खूप महत्त्वाचं आहे. हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे काय? किती अर्थपूर्ण शब्द. करेक्ट आहे. कॅन बी फॉर्म. फॉर्म म्हणजे बनवणे. फॉर्म FORMED. फॉर्म्ड म्हणजे बनतात. किती शब्द बनतात किंवा किती शब्द बनले आहेत फ्रॉम द वर्ड. कुठल्या शब्दापासून? खाली बघा, खाली खाली लिहिलंय. कुठल्या शब्दापासून? चीट. पुट इन द सिक्वेन्स. सांगा मग, चीट या शब्दापासून तुम्ही किती शब्द बनवताल? EAT. इट होतंय. करेक्ट आहे. HAT. हॅट. हॅट होतंय बरोबर. ॲट होतंय. AT. CAT कॅट होतंय. अजून HE ही म्हणजे तो होतंय ना. ही एक होतंय. अजून कुठला राहिला बघा? TEA. टी म्हणजे चहा. TEA. टी म्हणजे चहा. किती झाले रे? माझ्याकडून तर 6 झाले. मग मला 5 कसे होतात सांग बरं परत एकदा. हां, परत सांगा पहिल्यापासून. हां. इट. ॲट. कॅट. ही टी. हां, एवढे सांगितले ना. मग किती झाले? 5 शब्द झाले. बरोबर आहे. 6 जरी बनवले आपण तरी 6चा पर्याय ह्याच्यात नाहीये. पर्याय वाचा सगळ्यांनी. पर्याय वाचा. किती आहेत? 5, 4, 2, 3. मग किती शब्द झाले त्या शब्दापासून? 5. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. रीड. Which of the following contracted form is not correct? करेक्ट विचारलंय का नॉट करेक्ट विचारलंय? सांगा मग पहिल्यापासून पर्याय वाचा. That आय विल. हॅडंट. हॅड नॉट नाही म्हणायचं रे तिथं. हॅडंट. हां. आय डीड. हां, मग सांगा. ऑप्शन बघा. ऑप्शन नंबर 1 काय येईल तर ॲपॉस्ट्रॉफीचं जे चिन्ह आहे ते दॅट्समध्ये दॅट इजचं लिहिलं का? हे काय नावायचं? विराट. असं निवांत कथा ऐकल्यागत बसलायस बघ तू. कथा कशी सांगतात ब्राह्मण. तुझं बोट नाही, तू उत्तर देत नाही, नुसता निवांत तोंडाकडे बघत ऐकत बसलायस. हाय का उत्साह जरा उत्तर सांगण्यामध्ये? तुमच्याकडून उत्तर पाहिजेत मला. नुसतं ऐकून घेऊन बसू नका. झालेली प्रश्नपत्रिका ह्याच्या आधी पण. दॅट इज लिहिलेलं का त्याच्यावर? दॅट इज नाहीये. तर दॅट इजचं दॅट्स होतं. काय होतं? दॅट्स. ॲपॉस्ट्रॉफी वापरल्यावर त्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणतात. मग वापरत असताना टी आणि एसच्या मध्ये कुठे यायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवताना? पण इथं कुठं आले? कुठं आले पण? ए आणि टीच्या मध्ये. त्याच्यामुळं हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म चुकलेला आहे. आय विल बरोबर आहे. त्यानंतर हॅडंट बरोबर. मी सांगितलं होतं जर नॉट असेल तर एन आणि टीच्या मध्येच येतं. नॉट जर असेल हॅड नॉट तर कायम लक्षात ठेवायचं एन आणि टीच्या मध्येच ते चिन्ह येतं. मग त्यामुळे तिसरं पण बरोबर आहे. आणि आय डीड काय ते? आय डीड. आता तिथं दिलेलं नाही आपण तर ते चौथं जे आहे ते पण बरोबर आहे. आता इथं बघा खाली सगळ्यात खाली कोपऱ्यात लिहिले वी वूड WOULD. वी वूडचं
ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह वापरल्यानंतर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म बनवताना वी सगळं लिहितात. मॅडम तिथं आय वूड असेल तिथं, बरोबर आहे. म्हणून ते आलं. आय डीड नसणार आहे, आय वूडच असणार आहे तिथं. बघा इकडे बघा, वी वूड आहे ना, तर त्याच्यामध्ये वूड गेलं सगळं आणि फक्त शेवटचं डी राहिलं की नाही. तसंच इथं काय आहे, आय वूड. मग आय वूडचा ॲपॉस्ट्रॉफी वापरून छोटं संक्षिप्त रूप करायचं असेल तर आय आणि डी, आणि त्या दोघांच्या मध्ये कुठलं चिन्ह, ॲपॉस्ट्रॉफी. म्हणून चौथा पण पर्याय बरोबर आहे. फक्त पहिला पर्याय चुकलेला आहे आणि आपल्याला नॉट करेक्ट विचारले. काय विचारलंय? त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. घ्या 9वा क्वेश्चन घ्या, वाचा. हां, हुर्रे, वी हॅव ओन द मॅच. खालचा प्रश्न वाचा. सांगा मग एक्सक्लेमेटरी मार्क कुठे येईल? हुर्रे म्हणजे हे उद्गारवाचक चिन्ह वापरायचे तुम्हाला त्याच्यात, आनंद झालाय म्हणून. पर्याय वाचा आधी आहे. वीच्या नंतर कसं येईल ऑप्शन 1 रे? नंतर सॉरी म्हणून काय फायदा, आधीच सांगायला पाहिजे करेक्ट. घाई म्हणतात त्याला. मी किती वेळा सांगते, तुम्ही 4ही पर्याय वाचा आधी. परत एकदा वाचा. हुर्रे जो शब्द असतो ना सुरुवातीचा, उद्गार चिन्ह वापरताना, एक्सक्लेमेशन मार्क वापरताना जे पहिला शब्द असतो त्याच्यातला वॉट. आता वॉट लवली फ्लावर. आता हे वाक्य, वाह काय सुंदर फुल आहे, तेव्हा मात्र काय येतं, वाक्याच्या शेवटी येतं. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल, किती सुंदर मुलगी आहे ही. मग त्यावेळेला काय येतं, वाक्याच्या शेवटी येतं. पण जेव्हा आपण म्हणतो ना असं हुर्रे, असे एकदम असे उल्हासाने मोठ्याने आपला आनंद झाल्यावर एखादा शब्द जोरात काढतो, अय्या, तर त्याच्यानंतर लगेच येतं ते. त्याच्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क त्या शब्दाच्या लगेच पुढे येतं. मग आता इथं कुठला शब्द आलाय, शब्द कुठला आलाय, हुर्रे. मग कोणता पर्याय येईल बरोबर? कोणता आहे तो? हा शब्द काय त्याच्यातला? आफ्टर म्हणजे काय? नंतर. मग कुणाच्या नंतर? हुर्रेच्या नंतर. हुर्रेच्या नंतर. ठीक आहे. जिथं भाव व्यक्त करतात तिथं उद्गाराचे चिन्ह वापरतात. शाबास. जिथं आपल्या मनातला भाव असतो, राग असो, आनंद असो, दुःख असो, पण मग ती भावनाच आहे ना, आपल्या मनातला भावच आहे ना तो. आश्चर्य, राग, आनंद, दुःख, हर्ष, ज्या ज्या आपल्या मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी एक्सक्लेमेशन मार्क वापरायचं. कुठलं? एक्सक्लेमेशन. आणि क्वेश्चन मार्क कधी वापरायचं? फुल स्टॉप कधी वापरायचा? कॉमा कधी वापरायचा? अर्धवट वाक्य असेल किंवा पुढं अजून काहीतरी वाक्य असेल, थोडं लिहून झाले आणि थोडं अर्ध वाक्य राहिले, तर ते वाक्य जोडण्यासाठी कॉमा असतो. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 10. कुणीच पर्याय वाचत नाही, नुसते प्रश्न वाचतात आणि गपचूप बसतात. सांगा मग काय बरोबर आहे? सॉरी चुकीचं विचारले. ऑडमॅन म्हटले ना. ऑडमॅन म्हणजे काय? 3 बरोबर आहेत आणि 1 चुकीचं आहे. ते चुकलेलं बाजूला काढा, किंवा वेगळं जे आहे त्या चौघांमध्ये जे वेगळं आहे ते बाजूला काढा. हां सांगा काय चुकलंय? कसं काय?
कारण बॉईज गोपाल्स कसं काय त्याचं उत्तर सांगा ना. हा नाही नाही निक करणं कसं येईल. गोपाळची पेन्सिल. ही पेन्सिल कोणाची म्हणल्यावर काय उत्तर देतो आपण. गोपाळची पेन्सिल. हां मग ते येणारच तिथं. गोपाल्स पेन्सिल. स्मिताज बॅग. स्मिताची बॅग. आणि नेहाज नोटबुक. हां मग हे बॉईज हॉस्टेल जे आहे ते ह्याच्यामधलं वेगळं आहे. बरोबर का. कारण मॅडम बॉईज ही पूर्ण शब्द होता. हां बरोबर आहे. आता पेन्सिल बॅग नोटबुक है ना हे जे आहेत ह्या वस्तू आहेत छोट्या छोट्या वर्गातल्या तुमच्या. ती कुणाचं आहे असं विचारतो आपण आहे की नाही. पण बॉईज हॉस्टेल हे का कुणा एकाचं नसतं है ना. सगळ्या मुलांचं असतं ते. बरोबर का. त्यामुळं बॉईज हॉस्टेल. ठीक आहे. 11वा क्वेश्चन वाचा. Please don't write which punctuation mark is left in this sentence. हां Question mark, हां full stop, exclamation mark, comma. मग सांगा आता तुम्हीच सांगा उत्तर. बरोबर आहे. बॉईज हॉस्टेल हे चुकीचं आहे. उत्तर सांगा मला. अर्थ पण सांगा आणि उत्तर पण सांगा तुम्हीच. कृपया पळू नकोस असा त्याचा अर्थ होतो. बरोबर. प्लीज डोंट रन. मग त्याच्यात काय विचारले शौर्य सांग. या वाक्यामध्ये हम्म कुठलं विरामचिन्ह येते. पंक्च्युएशन मार्क विचारलंय. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे काय. विरामचिन्ह. मग सांगा ना. विच पंक्च्युएशन मार्क इज लेफ्ट इन द सेंटेन्स. त्या वाक्यामध्ये कोणतं पंक्च्युएशन मार्क आहे. राहिलं आहे म्हणते ना. पंक्च्युएशन मार्क इज लेफ्ट. लेफ्ट म्हणजे राहिलंय. लेफ्ट म्हणजे राहणे. त्या वाक्यामध्ये चुकून राहिलंय ते तुम्ही शोधा. लेफ्टचं दोन अर्थ. एक राहिलेलं हां दुसरं लेफ्ट. लेफ्ट म्हणजे आपला डावा किंवा लेफ्ट म्हणजे राहणे सोडणे राहणे. हां पर्याय. Question mark, full stop, exclamation mark, comma. सांगा. Option number 2. क्वेश्चन नंबर 2. फुल स्टॉप त्या वाक्यामध्ये द्यायचा राहिलेला आहे. समजलं इथपर्यंत. किती जणांना पैकीच्या मार्क पडतील आता याच्यात. नक्की हो. बर ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर हे